नमस्कार, अभिजित भारतमधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपुरात आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे। हवामान खात्याने नागपूर आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। पुढील 24 ते 48 तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। मुंबई नाशिक महामार्गावरील कसाराजवळ ट्रक आणि पिकअप ट्रक तसेच कार यांच्यामध्ये झालेल्या धडकेमध्ये 27 जण जखमी झाले आहे। जखमींपैकी 7 जणांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना SMBT रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। उत्तराखंडमधील केदार खोऱ्यातील रुमसी गावामध्ये ढगफुटी झाली आहे। त्यामुळे अनेक घरे आणि वाहने ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहे। प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रस्ता खुला होईपर्यंत वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पातळीवर रस्ता खुला करण्याची प्रक्रिया सुरू आहे। लिबियाच्या किनाऱ्याजवळ एक स्थलांतरित बोट बुडाली, ज्यामध्ये किमान 15 इजिप्शियन नागरिकांचा मृत्यू झाला आहे। ही बोट युरोपकडे जात होती आणि त्यामध्ये मोठ्या संख्येने लोक होते। पूर्व लिबियातील तोब्रुक शहराजवळ पहाटे 2 वाजता हा अपघात झाला। यामध्ये क्रूच्या 2 सदस्यांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे, तर तिसरा सदस्य अजूनही बेपत्ता आहे। सलमान खानचा रियालिटी शो बिग बॉस 19 ऑगस्ट अखेरीस किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीस सुरू होणार आहे। मात्र यंदाच्या सीझन मध्ये मोठे बदल करण्यात आले आहे। शो मध्ये पहिल्यांदाच AI चा वापर होणार आहे आणि स्पर्धक स्वतः निर्णय घेणार तसेच नियम ठरवणार आहेत। यावेळी 2 थीम असणार आहेत, त्यातील एक रिवाइंड थीम राहणार आहे। तसेच बिग बॉस मधील लोकप्रिय आवाज बिग बॉस चाहते है यावेळी ऐकू येणार नाही। भारत आणि इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने इंग्लंडचा विकेटकीपर फलंदाज जेमी स्मिथला बाद करून मोठी कामगिरी केली आहे। इंग्लंडमध्ये इंग्लंड विरुद्ध 50 विकेट घेणारा बुमराह पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे। न्यूज वाइब्स मध्ये आज प्रत्येक स्तरावरील घडामोडींचा आढावा आपण घेतला। अशाच घडामोडी बघण्यासाठी आमच्यासोबत जोडले रहा आणि बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत पहुंचे हर खबर तक।